धोत्रेवाडी येथे जलजीवन मिशन फसले, ग्रामपंचायत आणि पाणीपुरवठा विभागाची टोलवाटोलवी। आदिवासी असल्याने आमच्यावर अन्याय होतो का, ग्रामस्थांचा संतप्त सवाल। कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो। येथील भौगोलिक भाग हा डोंगर दुर्गम भाग आहे, तर या भागात आदिवासी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे। याच तालुक्याचा एका टोकाला पात्रज ग्रामपंचायत हद्दीत धोत्रे गाव व वाडीसाठी तब्बल 81 लाख रुपयांची जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी योजना मंजूर झाली होती। ही योजना एप्रिल 2023 मध्ये पूर्ण देखील झाली। धोत्रे व धोत्रेवाडी गावातील पाण्याची टाकी पाईपलाईन टाकण्यात आली। धोत्रे गावात या योजनेचे पाणी पोचले देखील, मात्र धोत्रेवाडीत वर्षभर केवळ 2च वेळा पाणी मिळाले। तर गावात ठेकेदाराकडून टाकीचे बांधकाम झाले। पाईपलाईन नळ आदी काम पूर्ण झाल्यानंतर पाणी येईल या ग्रामस्थांचा आशा आता मावळल्या असून त्या विरोधात ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहे। धोत्रेवाडी ही 2 वाड्यांची मिळून बनलेली आहे। दोन्ही वाड्यांची मिळून साधारण येथे 85 घरे असून 300च्या वर लोकसंख्या आहे। तर वाडीत एक रायगड जिल्हा परिषदेची शाळा असून तेथेही विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यापासून स्वच्छतागृहाच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे। वाडीत एकूण 4 विहिरी आहेत, त्यापैकी 2 विहिरी मालकीच्या आहेत, पण या सर्व विहिरीचे पाणी पातळी आत्ताच खालवली असून केवळ पुढचा महिना जेमतेम या विहिरीवर निघणार आहे। तर उन्हाळ्यात पाण्यासाठी महिलांना विहिरीवर रात्र काढावी लागते। यंदा योजनेचे पाणी गावात येईल म्हणून या समस्येतून मार्ग निघाला असल्याने महिलांनी सुटकेचा निश्वास सोडला। मात्र प्रशासनाच्या व ठेकेदाराच्या भोंगळ कारभाराचा फटका आता ग्रामस्थांना बसणार असल्याने ग्रामस्थांमधून एल्गार पुकारला गेला आहे। याबाबत प्रशासनाशी चर्चा केल्यावर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांचे काम संपले असून योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतर केल्याने त्यांनी पात्रज ग्रामपंचायतीकडे बोट केले। तर योजना हस्तांतर झाले नसल्याचे म्हणून पात्रज ग्रामपंचायतीने वरती हात केले आहेत। तेव्हा प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराचा फटका आदिवासींना बसत आहे। एका बाजूला आदिवासींना मुख्य प्रवाहात आणल्याचे ढोल शासन बडवत असताना आजही आदिवासींच्या पदरी अपेक्षाच असल्याचे चित्र आहे। त्यामुळे शासनाविरोधात येथील आदिवासी आक्रमक झाले असल्याने आता शासनाला पाजर फुटणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। शेतकऱ्याची आहे आणि आम्हाला 6 महिने झाले पाईपलाईन पाणी भेटत नाही। 2च दिवस सोडलेला आहे, पाणी संपला, 1 हप्ता जाईल या पाण्याला। शेतकऱ्याची हिरी आहे म्हणून आम्हाला नंबर लावायला लागतो। नंबर 2-3 दिवस इथं झोपायला लागतो, जेवण जेवण झोप पण नाही लागत। आखे दिवसाला पाणी भेटत आलेली 4 अंड आखे दिवसाला पाणी भेटतो। आलेली पाईपलाईन ती आम्हाला पाणी भेटतच नाही। एवढी मोठी योजना आलेली आहे, 81 ला एकाची योजना आलेली आहे, आम्हाला पाणी भेटत नाही। ती आली होती का नव्हता आली हे आम्हाला काही माहित नाही, पण त्या मशीन नेलेली जुने रेट टाकली, पण पाणी आम्हाला मिळतच नाही। वर्ष झाला 2 दिवस पाणी भेटलं। पाईपलाईन येऊन काय त्याचा फायदा? एवढा विहिरीला आणि एवढा नदीत पाणी असून तरी आम्हाला पाणी दिलं जात नाही। आणि आज आम्ही आदिवासी समाज असला म्हणून आम्हाला वाले कोणीच नाही का, आमच्या पाठीशी कोण हे करतच नाही। आमच्या समाजाचे एवढे हाल आहेत का आता 15 दिवसानंतर आम्हाला टिपून येईल, 2-2 हांडे दिवसाला मिळतील, ते पण रात्रीच्या रात्री दिवसा नंबर लावा लागतात। पण पोरं बाहेर टिकून जायला लागतात, एवढं पाणी असून सुद्धा आम्हाला कोण पाणी देत नाही, हे पाणी सोडत नाही। ते आमचं म्हणणं काय, दिवसाआड पाणी दिलं तरी होईल आम्हाला, दररोजचं पाय असं काय नाही, 1 दिवस आड दिलं तरी होईल आहे। पण पातळी जर पाण्याची कमी झाली मग बंद केलं तर होईल, आम्हाला समजलं त्याला पाणी देत नाही ना आम्हाला। असे आम्ही आदिवासी असलो म्हणून आम्ही असंच राहायचं का? आम्हाला पण काही 1-2 सुख सुविधा मिळाली काय, आमचं काही हे होणार नाही। पाईपलाईन दिली पण त्याची विहीर कुठे वॉटर सप्लाय पहिले विहीर आहे। आताची जी योजना दिलेली आहे तिची विहीर नाही काय नाही, ते याच्यातच मशीन टाकून आम्हाला पाणी पोच केलं, 2 दिवस फक्त केलं। त्याच्यानंतर आम्हाला पाणी काय आलं नाही। पाईप आमचे फोडले होते, मग ते कुणी फोडले ते काय माहिती नाही। आम्ही बोलतो पाणी देऊ मग पाणी कुठे आहे? पाणी कुठे आहे? ही 81 लाखाची योजना असून आम्हाला पाणी पोचत नाही बोललं तर याचा फायदा काय? बाकी काय नाही।
आदिवासी समाज असून त्याला पाणी नाही, कोणच लक्ष देत नाही. हा, पाणी नसतं विहिरीत एक ठीक आहे. आता पाणी एवढं पाणी असून पण पाणी जर दिलं जात नाही, चालू केल्यापासून 2 वेळा फक्त पाणी आलेलं आहे वर्ष झालं वाढीत. ही योजना कुठले नाही माहित नाही. तुम्ही उद्घाटन टाकीचं करू नका, पाण्याची आमची सोय. आमचं काय म्हणणं काय नाही, रोज सोडायला पाहिजे असं काय नाही, 30-60 सोडलं तर होईल. गावोगावी पाणी गेलेलं आहे. याच वाढीत फक्त धोत्रेवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये जवळपास 23 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. परंतु गेल्या 3 ते 4 वर्षापासून आम्हाला पाण्याची खूप समस्या जाणवत आहे. या ठिकाणी वाडीमध्ये पाईपलाईन आलेली आहे. शाळेमध्ये 2 टाक्यासुद्धा भव्यदिव्य बांधलेल्या आहेत, परंतु त्या टाक्यांमध्ये पाणीच नाही आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे अतिशय प्रचंड प्रमाणात हाल होत आहे. आणि आम्ही विद्यार्थ्यांना पिण्याचं पाणी असेल किंवा अन्य गोष्टीसाठी लागत असेल तर ते विद्यार्थी स्वतः पाणी घरून घेऊन येत आहे. तर प्रशासनाला माझी विनंती असेल की गावातली असेल किंवा शाळेची असेल, पाण्याची जी समस्या आहे ही त्यांनी मार्गी लावावी अशी माझी प्रशासनाला विनंती आहे.